तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला आणि या प्रकरणामध्ये तपासाला आता वेग आलेला आहे। माजी मंत्री दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी केली गेलेली आहे। केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटीच्या रडारवर आहे। एसआयटी टीमकडून दीपक लोंढेची अनेक तास कसून चौकशी झालेली आहे। सिन्नरमधील जमीन खरेदी विक्रीमध्ये लोंढेंचा संबंध असल्याचा संशय आहे, तर चौकशीत लोंढेंकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याची सुद्धा माहिती आहे। चौकशीमध्ये मोठे चेहरे आणि खरात नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे। लोंढेमुळे माजी मंत्री दीपक केसरकर अडचणीत येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। अशोक खरात सोबतचे दीपक केसरकर यांचेही फोटो आता समोर आले आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत। किरण यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। किरण, ये तो अभी शुरुआत है असं म्हणायचं का? आणखी मोठी नावं येतील का समोर? विक्रांत, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच स्वयंघोषित कॅप्टन खरातचे ज्या वेळेला संपूर्ण व्हिडिओ समोर आले, पीडितेने तक्रार दिली, त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत होते। त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली आणि त्यांना हे एकूणच प्रकरण कशा पद्धतीने भोवलेलं आहे हे आपण बघितलं। त्यांना अक्षरशः राजीनामा द्यावा लागला। आता दुसऱ्या बाजूला या सगळ्या परिस्थितीमध्ये जी एसआयटी समिती नेमलेली आहे, त्या एसआयटी समितीने दीपक लोंढे याची देखील चौकशी केलेली आहे। दीपक लोंढे हा दीपक केसरकर यांचा निकटवर्ती होता। अशोक खरात सोबत त्याचे अनेक व्यवसायामध्ये संबंध असण्याची शक्यता आहे। प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या या सगळ्या एकूणच व्यवसायामध्ये हे दोघं अतिशय जवळचे व्यक्ती मानले जायचे। सिन्नर परिसरामध्ये यांची मोठी मालमत्ता असण्याची देखील शक्यता आहे आणि या सगळ्या अनुषंगाने एसआयटीने जो संशय व्यक्त केलेला आहे त्यानुसार कसून चौकशी केलेली आहे। यामध्ये आता एकूणच अनेकदा ज्या वेळेला दीपक लोंढे आणि त्यासोबतच अशोक खरात हे केसरकर यायचे त्यावेळेचे जे फोटो आहेत ते देखील व्हायरल होत आहेत। दुसऱ्या बाजूला अनेक मंत्री आल्यानंतर, वरिष्ठ नेते आल्यानंतर दीपक लोंढे त्यांच्या स्वागताला त्या ठिकाणी असायचा। त्यामुळे तो खरात यांच्याशी किती कनेक्ट होता, त्यासोबतच खरात नेटवर्कमध्ये त्याचा कशा पद्धतीने दबदबा होता हे समोर येतंय। त्यामुळे या एकूणच चौकशीच्या निमित्तानं केसरकर यांची देखील अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विक्रांत, अगदी खरं आहे किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे केसरकरांचीच नव्हे तर आणखीही बडी नावं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही जोडलेले राहा, पुढच्या बातमी संदर्भात सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे। दरम्यान अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार केल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। उपचाराच्या नावाखाली अशोक खरातचा आणखी एक कारनामा यामुळे समोर आलाय। केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर यासाठी केला गेलेला आहे। या उपचारांसाठी, या अघोरी उपचारांसाठी वापर केला गेलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत। किरण अधिकचे तपशील देतील। किरण, विक्रांत, सुरुवातीला जो सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये कशा पद्धतीने तांब्या लोट्या घेऊन तो अघोरी पूजा करत होता आणि त्यानंतर त्याचा किळसवाना प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने बघितला। त्याच नंतर आता पुन्हा एकदा जो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्यामध्ये तो केबल टेस्टरच्या साहाय्यानं कशा पद्धतीने भोंदूगिरी करत होता। एका मुलीला जवळ बोलवून तिचं पोटावर तो केबल टेस्टर ठेवायचा आणि तंत्रमंत्र म्हणून कशा पद्धतीने भोंदूगिरी करायचा हे सगळं या निमित्तानं समोर आलेलं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये त्याची भोंदूगिरी कशा पद्धतीने सुरू होती हे समोर येतंय। त्यामुळे या भोंदूगिरीच्या कारणांमुळे खरात अधिक अडचणीत सापडताना आता दिसतोय। दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तो केबल टेस्टर फिरवत होतोय, अगदी समोर एक महिला देखील बसलेली दिसते। कदाचित त्या मुलीची, ती पीडित जी मुलगी आहे त्या महिलेच्या कुटुंबातील ती व्यक्ती असावी। मात्र एकूणच अशा पद्धतीची अघोरी जी कृत्य आहे ते खरात कडून केलं जात होतं हे या निमित्तानं समोर येतंय। त्यामुळे खरातच्या अडचणीमध्ये येत्या काळात वाढ होईल हे जवळपास निश्चित आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।